घरापासून दूर परदेशी शिकणाऱ्या मुलांसाठी झटपट करता येईल अशी नाश्त्याची सोपी रेसिपी. घरात वयस्कर लोकांसाठी सुद्धा तुम्ही हे बनवून ठेवू शकता. म्हणजे 5 मिनिटात त्यांना हे बनवता येईल आणि घरीच बनवल्यामुळे भेसळीची चिंता नाही. आपलंही काम कमी होतं, कारण हे 4-5 महिने फ्रीज बाहेर आरामात टिकतं. अर्धा किलो रवा मंद आचेवर तांबूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आणि स्वच्छ रुमालावर काढून ठेवायचा आणि पसरवून ठेवायचा, म्हणजे त्यातलं मॉइश्चर निघून जाईल. कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये काजूचे तुकडे आपण तळून घ्यायचेत आणि बाजूला काढून ठेवायचेत. प्रीमिक्स बनवताना नेहमी तूप वापरा, कारण तेल वापरलं तर तेलाला जुना वास येतो, म्हणून आपण तूपच वापरायचं. याच तुपात 2 मोठे चमचे मोहरी, 2 मोठे चमचे जिरे आणि बारीक चिरलेला कांदा घालून मंद आचेवर तांबूस रंगावर कांद्यातला पूर्ण ओलावा जाईपर्यंत परतून घ्या. यात 1 छोटा चमचा किसलेलं आलं, अर्धी वाटी कढीपत्त्याची पानं, 3-4 लाल मिरचीचे तुकडे घालून परतून घ्या. कोरडं झालं की यात अर्धा चमचा हिंग परतून घ्या. फोडणीतले जिन्नस छान कोरडे होईपर्यंत परतून घ्या. खमंग फोडणी तयार आहे. आता भाजलेला रवा गार झाला की याच्यामध्ये तळलेले काजू घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं आणि फोडणी घालायची आणि छान मिक्स करायचं आणि याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं. हे 4 ते 5 महिने फ्रीज बाहेर छान टिकतं. हे प्रीमिक्स वापरून उपमा बनवण्यासाठी मायक्रोवेव्हच्या बोलमध्ये 1 भाग उपमा प्रीमिक्स आणि 3 भाग पाणी घालून 5 मिनिटं शिजवून घ्या. मध्ये मध्ये ढवळायचं. याच पद्धतीने तुम्ही गॅसवर पण बनवू शकता. मऊ उपमा हवा असल्यास बारीक रवा वापरायचा. मोकळा उपमा आवडत असल्यास जाड रवा वापरा आणि वरून तूप घालायचं. अशा पद्धतीने उपम्याचं प्रीमिक्स जर तुम्ही बनवून ठेवलं तर 5 मिनिटात मऊसूत उपमा तयार होतो. खूप सोयीचा पडतो. जरूर करून बघा. थँक्यू.